काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मतचोरी होऊन कशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा प्रभावित झाल्या हे सप्रमाण दाखवून दिले। त्याआधी खासदार राहुल गांधी यांनी मतचोरी संदर्भात लढा सुरू केला। त्याचप्रमाणे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही या मतदारसंघातील तब्बल 7400 मतदारांची नावे दुबार आहेत। 5291 मतदार हे मयत आहेत। सागवान गावात 3835 मतदारांचे इपिक नंबर आणि घराचे पत्ते गहाळ आहेत। अनेक ठिकाणी मतदारांचे घर क्रमांक 00 क्रमांक आहेत। या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवाराचा निसटता विजय हा मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्या आधारावर झालेला आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली। निवडून आलेल्या उमेदवाराने त्या ठिकाणी मागणी केली तर फार काही त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही आहे। निवडून आल्यानंतर तुम्ही मागणी कराल, लोकांना सांगण्यासाठी दाखवण्यासाठी त्याच्यात काही विशेष नाही आहे। निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही हे मतदान करून घेतलेलं आहे हा आम्ही या ठिकाणी आरोप केवळ करत नाही आहे, तर आम्ही निवडणूक आयोगाकडे माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून CCTV फुटेजची सुद्धा मागणी केलेली आहे। आमचं म्हणणं आहे की एका मतदाराने या विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक तुमचे बोगस मतदार होते की ज्यांनी एका व्यक्तीने 10-10, 11-11 वेळा मतदान केलेलं आहे आणि ते सिद्ध करायचं असेल तर CCTV फुटेजची मागणी आम्ही करतो आहोत, पण CCTV फुटेजशिवाय ते सिद्ध होऊ शकत नाही। दुसरं 17C जो राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगाचे कर्मचारी जे भरून घेतात, ज्यामध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या नावापुढे टिकमार्क केलेलं असतं की यांनी मतदान केलं, ती यादीसुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला मागतो आहोत की ती यादी द्या। त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी हे समोर येईल आणि आपल्याही माध्यमातून आमची मागणी आहे की हा लहान विषय नाही आहे, हा खूप मोठा आहे। प्रामुख्याने जी लगतची गावं आहेत बुलढाणा शहराच्या, सुंदरखेड असेल, सागवन असेल, ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यावर डोळा ठेवून आणि त्या सगळ्या निवडणुकीत घोळ करता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात या मोठ्या ग्रामपंचायतीमध्येही घोळ झालेला आहे। हे उदाहरणादाखल आपल्याला आम्ही सांगतो। लोकांना समजत नाही की एका चेहरा चार वेळा एक लक्षात घ्या की आपण या ठिकाणी हा घोळ झालाय, हे होऊन गेलंय, याचा परिणाम आम्ही भोगतो आहोत। महाविकास आघाडीला या मतचोरीचं आणि या बोगस मतदानाची किंमत मोजावी लागली आहे, त्यामुळे आमचे अनेक उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले, याची किंमत आम्ही मोजतो। पण ही पत्रकार परिषद यासाठी घेतली जाते आणि ही माहिती आज आपल्या माध्यमातून लोकांसमोर यासाठी आणली जाते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हा प्रकार होऊ शकतो, तो टाळता येणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। कारण हे जे काम आहे हे निवडणूक आयोगाचं काम आहे, हे प्रशासनाचं काम आहे। या मतदार याद्यांमधला घोळ शोधून त्या ठिकाणी मतदार यादी अद्ययावत करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ते काम झालं पाहिजे। यासाठी आज आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही मागणी करतो की मतदान यादीतला घोळ थांबवला।